जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश, कॅन किंवा बाटलीत पेट्रोल देण्यास मनाई। अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन। धुळे जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली आहे। या पार्श्वभूमीवर मागणी आणि पुरवठा यांचा समतोल राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून नवीन नियमावली जाहीर केली आहे। प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार पालन करणे अनिवार्य राहील। कोणत्याही प्रकारच्या कॅन, प्लास्टिक बाटल्या किंवा ड्रममध्ये पेट्रोल डिझेल देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। इंधन केवळ वाहनांच्या टाकीतच भरून मिळेल। पेट्रोल पंपावर येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा क्रमांक रजिस्टरमध्ये नोंदवणे आवश्यक आहे। विशेष म्हणजे एका वाहनाला दिवसातून एकदाच इंधन दिले जाईल। त्याच वाहनाला पुन्हा त्याच दिवशी इंधन मिळणार नाही। प्रत्येक पेट्रोल पंप चालकाने त्यांच्याकडे उपलब्ध असलेला शिल्लक साठा, नवीन प्राप्त झालेला साठा आणि मागणी केलेल्या साठ्याची माहिती दर्शनी भागात फलकावर लावणे बंधनकारक आहे। या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पंप चालकांवर किंवा नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता केवळ आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे आणि पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी केले आहे। नमस्कार, मी भाग्यश्री विस्पुते, जिल्हाधिकारी धुळे। सध्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणि आखाती देशांमधील जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईबाबत काही बातम्या येत आहेत। धुळे जिल्ह्यात इंधन टंचाई नाही। धुळे जिल्ह्यात 140 पेट्रोल पंप आहेत आणि 3 तेल कंपन्यांकडून मुबलक साठा नियमितपणे पुरवठा करण्यात येत आहे। तरी नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। पेट्रोल पंपांवर जी गर्दी करण्यात येत आहे ती करू नये। जर ह्या परिस्थितीचा फायदा घेऊन कुठलेही गैरप्रकार किंवा अनधिकृत साठा कुणी करत असेल किंवा जीवनावश्यक वस्तू कायद्याचं उल्लंघन करत असेल, तशा एजन्सीजवर किंवा तशा लोकांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल। आणि सुरक्षितेच्या कारणास्तव सुद्धा कोणीही प्लास्टिकच्या बॉटल्समध्ये किंवा कंटेनर्समध्ये या गोष्टींचा साठा करू नये। तरी मी सगळ्या नागरिकांना आव्हान करते की कुठल्याही अफवांना बळी पडू नये। जी अधिकृत माहिती शासनाकडून किंवा प्रशासनाकडून तुम्हाला देण्यात येत आहे त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि प्रशासनाला मदत करावी। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, धुळे।